भैया गुड मॉर्निंग म्हण. नको. हा मग स्टडी करणार, अभ्यास करणार. हा तू पण करायचा. ओके तू करणार स्टडी. बर दोघं पण स्टडी करणार. चलो व्हेरी गुड. तर आता बघा भैयाला आमच्या हे डॉट दिलेले आहे तिथं, दोन दोन डॉट. तर भैया आमचा देतो तुला पेन देऊ. हा ह्या घे पेन. हा व्हेरी गुड. थांब थांब मी एक दाखवतो तुला. आता थांब इथं डॉट आहेत ना, असं काय करायचं तुला दाखवतो. बघ स्टँडिंग लाईन इथं ठेवायचा डॉटवर आणि असं असं खालच्या डॉटला कनेक्ट करायचं. जरा इथं काढ आता इथं. व्हेरी गुड. दुसरा आता दुसरा. हा व्हेरी गुड. हा हा हे आता हे व्हेरी गुड. हे आता हे व्हेरी नाईस. आता हे हळू. व्हेरी गुड. गुड बॉय. व्हेरी गुड व्हेरी गुड. काय ते स्टँडिंग, काय ते स्टँडिंग लाईन. हा आता इथं सर्कल काढ भैया. अजून एक करणार. अजून हा थांब थांब मी एक काढून देतो परत दुसरा असाइनमेंट. आता चलो हा बघ मी काढतो. इथं ह्या डॉटवर ठेवायचा आणि असं खाली नेऊन कनेक्ट करायचं डॉटला. धरा पकडा, काढा बघू आता. इथं काढा, इथं हा काढा. व्हेरी गुड. आता ही हा काढ ही काढ स्टँडिंग लाईन. ही काढ बाय कर त्यांना. व्हेरी गुड. उलट पण काढलं बाय. हा आता हे व्हेरी गुड भैया. आता हे हा व्हेरी गुड. आता इथे एक राहिली ना. अरे बापरे पडली की. काढा एक राहिली. हा काढा. व्हेरी गुड. क्लॅप क्लॅप करा. क्लॅप करा. क्लॅप. हा व्हेरी नाईस. मस्त काढलंय. बघा आमच्या भैयानं किती छान स्टँडिंग लाईन काढलेली आहे. तर असंच तुम्ही छोटा बेबी असेल तुमच्या घरामध्ये 2 वर्ष 1.5 वर्षाच्या पुढं, तर त्या मुलांना असं सिम्पल एक असा व्हाईट बोर्ड तुम्ही घेऊ शकता. त्याच्यावरती खूप चांगली प्रॅक्टिस होते. पहिल्यांदा फ्री हँड त्याला पेन हातात धरायला शिकवायचा आणि त्याच्यानंतरची जी स्टेप आहे ना, तर डॉट त्याला द्यायचे काढून. तर तो डॉटला एकदा दोनदा सांगायचं की कनेक्ट करायला. आणि सगळे तुम्ही वर्ड जे यूज करतात ते इंग्लिशमध्येच यूज करायचे. डॉट किंवा स्टँडिंग लाईन किंवा ड्रॉ कर, हे असं जर केलं ना तर सगळे वर्ड जे आहेत ते त्याला शिकायला मिळतील. भैया बाय बाय कर. बाय मला कर. मला बाय बाय सगळ्यांना बाय.